एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचे नियम पूर्ण करा. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की एकमेकाचे ओझे व्हा. जेव्हा तुम्ही एकमेकाचे ओझे व्हाल भावनेनं, तेव्हा आपण ख्रिस्ताचे नियम पूर्ण करा. ज्या वेळेस कोणी ओझेला आहे तर त्याचे ओझे व्हायला पाहिजे. आपण दुसऱ्या दुःखात आहे तर त्याचे ओझे व्हायला पाहिजे. कोणी संकटात आहे त्याचे ओझे व्हायला पाहिजे. कोणी पिळामध्ये पडलेला आहे तर त्याचे ओझे आपण व्हायला पाहिजे. कारण की जो कोणी पडला तर उठवलं पाहिजे. कोणच्या उतरणार असेल तर उठून आणलं पाहिजे. जो कोणी दुःखात आणि गरिबांमध्ये आहे त्याची मदत केली पाहिजे. आपण ख्रिस्ताचा नियम पूर्ण करू. हालेलुया. कारण की अशा दुःखामध्ये, संकटामध्ये, अशा गरिबांमध्ये जर आपण त्याला दिसत ठेवलं तर आपण ख्रिस्ताचे नियम पूर्ण करत नाही. कारण की आपण जेव्हा गरिबामध्ये होतो, आपण दुःखामध्ये होतो, आपण संकटामध्ये होतो, आपण पापामध्ये होतो, त्यावेळेस त्या घटनेत प्रभू ख्रिस्ताने आपला ओझे आलेला आहे आणि आपल्याला त्याने विजय मिळवून दिलेला आहे. हालेलुया. आमेन बोलाल का? हालेलुया. ख्रिस्ताने आपला ओझे वाढला का? आपण जेव्हा दुःखामध्ये होतो, संकटामध्ये होतो, पीडामध्ये होतो, त्या येशू ख्रिस्ताने येऊन आपला ओझा त्याने घेतलेला आहे आणि आपला ओझा त्याने वाहलेला आहे. तो म्हणजे क्रूस खांब. आणि जेव्हा येशूने क्रूस खांब वाहला तेव्हा त्यांनी आपल्याला त्या दुःखातून, संकटातून, पापातून त्यांनी मुक्ती दिली आणि आपल्याला आशीर्वाद असं केलं. हालेलुया. आपल्याला त्याने शांतीने बोलून काढलं, आशीर्वादित केलं. भावनेनं आपण खूप पापामध्ये होतो, खूप संकटामध्ये होतो, दुःखामध्ये होतो, पीडामध्ये होतो, आपण वाईट मार्गाला जात होतो, पण आपला ओझा त्याने घेतला, त्यांनी स्वतः अंगावर घेतला आणि तो जेव्हा होऊन आपल्याला त्याने विजय मिळवून दिला, आपल्याला मुक्ती दिली. कारण की जेव्हा येशूने सांगितलं, येशूने पित्याचे वचन ऐकलं आणि त्या येशूने पित्याचे वचन ऐकून ते वचन त्याने पूर्ण केलं, पाळलं. आता आपल्याला पुन्हा सांगतोय की तुम्ही माझ्यासारखं झाला, माझ्यासारखं तुम्ही करा, तेव्हा माझे नियम तुम्ही पूर्ण करा. प्रभू आपल्याला शिकवतो वचनामध्ये की आपण जर दुसऱ्याचे ओझे वाहले नाही तर आपण देवाचा नियम पूर्ण करत नाही, देवाच्या आज्ञा पाळत नाही, देवाचे वचन पूर्ण करत नाही. देवाचे वचन आपल्याला असं सांगते की एकमेकाचे ओझे वाहल्याने देवाचा नियम पूर्ण होतो. एकमेकाचे दुःख स्वीकारणं, हालेलुया, आणि दुःख इतरांना आपण सहाय्य दिलं तेव्हा आपण देवाचा नियम पूर्ण करतो. जर त्याला सहाय्य देत नसाल तर आपण देवाचा नियम पूर्ण करत नाही, देवाचे वचन आपण पूर्ण करत नाही, पूर्णपणे पाळत नाही. आज आपल्याला देवाचा नियम पूर्ण करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? एकमेकाचे ओझे वाहले पाहिजेत. कारण की जो कोणी संकटामध्ये आहे, कोणी सहारा मागत आहे, त्याला सहारा दिला पाहिजे. ज्याच्या अंगावर वस्त्र नसेल तर त्याला वस्त्र दिला पाहिजे. हालेलुया. ज्याच्या घराला अन्न खायला नसेल तर एक वेळ त्याला आपण अन्न तरी खायला दिला पाहिजे, कारण की सहारा मागत आहे. हालेलुया. कारण की भावांनो, आपण एकमेकाचे ओझे वाहला पाहिजे. आपण देवाचे लेकरं आहोत, आपण हे नियम पाळला पाहिजे. म्हणून देव आपल्यामध्ये आहे. कारण की ह्या गोष्टी पाळत असताना देव आपल्यामध्ये आहे. जर ह्या गोष्टी पाळत नसताना देव आपल्यामध्ये राहत नाही. आपण काय केलं पाहिजे? आपण देवाचा नियम पाळत आहात तर आपण हे ओझे वाहून आपण एकमेकाची मदत केली पाहिजे. कारण की येशूने आपली मदत केली. जेव्हा आपण गरीबामध्ये होतो, आपण दुःखामध्ये होतो, प्रभूने आपली मदत केली, आपल्याला अगदी गरीबातून वरती गेलेला आहे. पण आज आपण सुद्धा तसं केले पाहिजे. कारण की प्रभू हा दयाळू आहे, प्रेमाळू आहे. आपण पण दयाचे झालेच पाहिजेत, आपण पण प्रेमाळू झाले पाहिजे. कारण की एक वेळेस आपल्यामध्ये नसेल पण आपण दुसऱ्याची मदत पहिली केली पाहिजे.